नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण जाणून घेणार आहोत मानवी भूगोलाचे महत्त्व। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी भूगोलाच्या विविध उपशाखा यांचा अभ्यास केला होता। याच अनुषंगाने अनेक उपशाखांचा अभ्यास केल्यानंतर मानवी समस्या सोडवण्यासाठी मानवी भूगोल कसा उपयुक्त ठरतो हे आज आपण समजून घेणार आहोत। मानवी भूगोल याच्या अभ्यासाचं महत्त्व हे विविध घटकांमधून दिसतं। मानवी भूगोलाचे महत्त्व हे मानव व पर्यावरण सहसंबंध अभ्यासण्यासाठी आहे। त्याचबरोबर पर्यावरणामधून शाश्वत विकास घडवायचा असेल तर मानवी भूगोलाचा अभ्यास केला पाहिजे। वसाहत नियोजन, नगर विकास ग्रामीण असू दे किंवा शहरी असू दे, तो करण्यासाठी मानवी भूगोल अभ्यासणे गरजेचे आहे। लोकसंख्येची गुणवत्ता ही वाढवणं गरजेचं आहे आणि ही गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसंख्या स्थलांतर आणि समस्या या सोडवण्यासाठी मानवी भूगोलाचा अभ्यास उपयुक्त ठरतो। मानवी आरोग्यदायी ठिकाणे कोणती आहेत यांचा शोध घेण्यासाठी मानवी भूगोल हा उपयुक्त ठरतो। इको फ्रेंडली पर्यटन व्यवसाय सुरू करायचा असेल व सुरक्षित पर्यटन करायचं असेल तरी देखील मानवी भूगोल हा आपणास उपयुक्त ठरलेला दिसतो। नवीन उद्योगधंदे, व्यापार यांचं स्थान निश्चितीसाठी मानवी भूगोलाचा अभ्यास जगात करत असलेले दिसून येतात। राजकीय संबंध दृढ व सलोख्याचे करण्यासाठी मानवी भूगोलाचे अध्ययन उपयुक्त ठरते। वाहतूक व्यवस्था, सांस्कृतिक देवाणघेवाण, सेंद्रिय शेती यातील सेवा संधी जाणून घेण्यासाठी आपल्याला मानवी भूगोलाच्या अभ्यासाची मदत झालेली दिसून येते। आपण हेच मुद्दे जरासं सविस्तरपणे समजून घेऊयात। मानव व पर्यावरण सहसंबंध हा मानवी भूगोलाच्या अभ्यासातून समजत असतो। मानवी आर्थिक क्रिया यांच्यामुळे पृथ्वीवर अनेक पर्यावरणीय बदल होत असलेले दिसतात। मानव मोठ्या प्रमाणावर खाणकाम व्यवसाय करतो, साधनसंपत्तीचा पुरेसा वापर करतो। मात्र या साधनसंपत्तीचा वापर केल्यानंतर टाकाऊ पदार्थ हे पर्यावरणात टाकून दिले जातात। त्याचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालेले दिसून येते। जगात लोकसंख्या ही वेगाने वाढत आहे आणि ती वाढती लोकसंख्या यामुळे साधनसंपदांवर ताण पडतो। पर्यायाने पर्यावरणावरही ताण पडलेला दिसतो। मृदा वहन आणि मृदेचे निचयन यासारख्या समस्या या पर्यावरणात आढळून आलेल्या दिसून येतात। यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटलेली दिसून येते। यामधूनही मानव व पर्यावरणाचा सहसंबंध दिसून येतो। मानवाने निर्माण केलेले विविध कारखाने, त्याचबरोबर या कारखान्यातून टाकले जाणारे टाकाऊ पदार्थ यामुळे जल, मृदा प्रदूषण होत असलेली दिसून येते। त्याचबरोबर मोठ्या महानगरांमधून टाकला जाणारा घनकचरा याचं व्यवस्थापन करत असताना पर्यावरणावर विपरीत परिणाम झालेले दिसून येतात। मानवाने आपल्या उपयुक्ततेसाठी मोठी जंगले तोडली आणि त्याचा परिणाम निर्वनीकरणामध्ये झालेला दिसून येतो। या निर्वनीकरणामुळे जगातील झाडांचे प्रमाण अथवा जंगलांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे। अशा विविध क्रिया जर का जाणून घ्यायच्या असतील तर मानवी भूगोलाचा अभ्यास हा उपयुक्त ठरलेला दिसतो। मानवी भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने विविध असे गोल्स किंवा निकष, उद्देश हे ठरवता येतात। युनेस्कोने 17 असे शाश्वत विकास करण्यासाठीचे गोल हे ठरवलेले आहे। मानवी भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे विविध गोल साध्य करणं शक्य आहे। यामध्ये आपल्याला पहिला गोल दिसतोय, नो पॉवर्टी, गरिबी ही दूर करायची आहे। त्याचबरोबर झिरो हंगर म्हणजे काय, उपासमारीमुळे लोक राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। गुड हेल्थ अँड वेल बीइंग म्हणजेच लोकांचं आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी असा विकास करायचा आहे। क्वालिटी एज्युकेशन म्हणजेच गुणवत्ता प्रधान असं शिक्षण घेणं हे गरजेचं आहे। जेंडर इक्वेलिटी म्हणजेच काय तर लिंग भेद हे करणार नाही, स्त्री पुरुष समानता आपल्याला राखली पाहिजे। क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन
स्वच्छ पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची चांगली व्यवस्था ही असली पाहिजे. अफोर्डेबल क्लीन एनर्जी म्हणजे काय, तर ग्रीन म्हणजे पर्यावरणावर ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीने आम्ही स्वस्तात वीज निर्मिती किंवा ऊर्जा निर्मिती करू. त्याचबरोबर डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, यामधून विविध देशांची प्रगती ही आम्ही चांगल्या पद्धतीने करू. इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच उद्योगधंद्यांमध्ये नाविन्यता ही आणणार आहोत. रिड्यूस इनइक्वॅलिटीज म्हणजेच जी काही विषमता आहे ती विषमता दूर करण्याचं गोल यामधून साध्य केलं जाईल. अशाच पद्धतीने जी युनेस्कोने दिलेली 17 गोल्स आहेत, या सगळ्या उद्देशांची जर का परिपूर्णता करायची असेल तर मानवी भूगोलाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. कारण मानवी भूगोलामध्ये या सगळ्या उद्देश यांचा अभ्यास केला जातो आणि तो अभ्यास जर का तुम्हा विद्यार्थ्यांना समजला तर शाश्वत जगाचा विकास करणं हे शक्य होईल. नागरी भूगोलात वसाहतींचा अभ्यास केला जातो. नगर विकास किंवा ग्रामीण विकास करायचा असेल तर नागरी भूगोल आणि वसाहत भूगोल यांचा अभ्यास केलेला दिसून येतो. या ठिकाणी दिल्ली याची नगर नियोजनाची प्रतिमा ही दिसून येते. व त्याचबरोबर एखादं खेरडं असेल तर त्या ठिकाणी जर का नियोजित शहर निर्माण केलं तर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे विकास करणं शक्य आहे. या ठिकाणाहून वाहत जाणारी नदी किंवा डोंगर रांगा यांचा आस्वाद घेऊन म्हणजे निसर्गाचा आस्वाद घेऊन शहरी जीवन कसं जगावं याचं उत्तम उदाहरण दिलेलं दिसून येतं. पुण्याच्या शेजारी लोणावळ्यामध्ये लवासा नावाची अशाच पद्धतीची सिटी आहे की ज्या ठिकाणी नियोजित शहर वसवलेलं आहे की जे निसर्गरम्य अशा वातावरणात असलेलं दिसून येतं. असं निसर्गरम्य ठिकाणी प्रत्येकालाच राहायला आवडतं आणि ही निसर्गरम्य ठिकाणे जगात कोटी कोटी आहेत. अशी शोधण्याचं कार्य किंवा प्राकृतिक घटक आणि मानवी वसाहती यांचा व्यवस्थित जर का संतुलन राखायचं असेल, सुवर्णमध्य राखायचं असेल तर वसाहतींचं नियोजन करणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगला विकास करणं शक्य होईल. लोकसंख्येची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे. गुणवत्ता म्हटलं तर विविध अंगांनी ही गुणवत्ता तपासली जाते. जगाची शैक्षणिक गुणवत्ता ही विविध त्याने लावलेल्या शोधांमार्फत दिसून येते. जगातला सगळ्यात जास्त शोध लावणारा देश की ज्याच्या नावावरती सगळ्यात जास्त पेटंट आहेत असा देश म्हणजे USA आहे. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून ही गुणवत्ता मापन करण्याचा हा एक निकष आहे की कोणता देश सर्वाधिक पेटंट नोंद करतोय. 1978 ते 2020 या सालांच्या दरम्यान सगळ्यात जास्त जगातील पेटंट हे USA राष्ट्राने नोंदवलेले दिसून येतात. दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्येने सर्वाधिक जास्त असणारा देश याने चायनाने हे पेटंट नोंदवलेले दिसून येतात. मग ही गुणवत्ता तिसऱ्या क्रमांकावर EPO आणि चौथ्या क्रमांकावर जपान यासारख्या देशाची आहे. आत्ता 2021ची जर का ही रँकिंग काढली तर जगातला सर्वात जास्त पेटंट नोंदवणारा देश म्हणून जपान याची नोंद झालेली दिसून येते. यावरून आपल्याला समजतं आहे की गुणवत्ता ही महत्त्वाची आहे. लोकसंख्या वाढणं महत्त्वाची नाही, त्या लोकसंख्येची गुणवत्ता वाढवणं गरजेचे आहे. आणि ही गुणवत्ता जर का वाढवायची असेल तर तिथला भौगोलिक अभ्यास करणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती त्याची गुणवत्ता ही त्या ठिकाणच्या भौगोलिक रचनेनुसार तयार झालेली दिसते. आदिवासी भागातील लोक किंवा ग्रामीण भागातील लोकसंख्या ही तुलनेने शहरी भागापेक्षा काटक असते. तेथील पर्यावरण कसं आहे त्यानुसार जर का त्या व्यक्तीचे गुण हे समजून घेतले तर त्या लोकसंख्येची गुणवत्ता हे वाढवणं शक्य आहे. म्हणूनच भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केल्याशिवाय लोकसंख्येची गुणवत्ता वाढवणं शक्य होत नाही. हीच गुणवत्ता जर का आपण खेळांमधली समजून घेतली तर 2014 साली रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलचा जर का आढावा घेतला तर सर्वाधिक गोल्ड मेडल हे USAने पटकवले होते. त्यानंतर
ग्रेट ब्रिटन, स्वीडन, फ्रान्स, इटली, जर्मनी, हंगेरी, फिनलँड, जपान यासारख्या देशांनी याची नोंद केली. जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा आपला देश आहे, परंतु शैक्षणिक गुणवत्तेतही आपल्याला त्याची आघाडी दिसून येत नाही व त्याचबरोबर क्रीडा यांच्यामध्येही आघाडी दिसून येत नाही. आणि जर काही आघाडी घ्यायची असेल तर भौगोलिक दृष्टिकोनातून प्रत्येक गुणवत्तेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ही जर का भौगोलिक गुणवत्ता पर्यावरणीय सहसंबंधातून अभ्यासली तर आपल्याला वाढवणं शक्य आहे. म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास केला तर लोकसंख्येची गुणवत्ता वाढवणं शक्य आहे. मोठ्या प्रमाणावर सध्याला स्थलांतर ही समस्या दिसते. या फोटोग्राफमध्ये कोविड साथीच्या रोगामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतातील राज्यातील हे स्थलांतर असलेलं दिसून येतं. लोक त्या कालावधीत बेघर झालेले दिसून येतात. हजारो किलोमीटर त्यांनी पायी प्रवास करून त्यांची गावं गाठण्याचा प्रयत्न केला. कारण कोविडमुळे अर्थव्यवस्था कोलमडली, कारखाने बंद पडले, रोजगार मिळाला नाही आणि रोजगाराअभावी जीवन जगणं शक्य नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक हे स्थलांतर करून आपल्या मूळ गावाकडे निघाले आणि त्याच कारणामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यूदरही वाढला. लोकसंख्या स्थलांतर आणि समस्या सोडवायच्या असतील तर त्या ठिकाणचा भौगोलिक अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसऱ्या फोटोग्राफमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर परराज्यातून नव्हे तर परराष्ट्रातून झालेलं दिसून येतं. मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये रिफ्युजी हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करतात. तशाच पद्धतीने नेपाळमधूनही किंवा भूतानमधूनही भारतामध्ये येणाऱ्यांचं प्रमाण हे जास्त आहे. जर का हे प्रमाण कमी करायचं असेल आणि स्थलांतराची समस्या ही सोडवायची असेल तर त्या ठिकाणाचा मानवी भूगोल अभ्यासला आणि त्यांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिले तर मात्र हा स्थलांतराचा प्रश्न सोडवणं शक्य आहे. म्हणूनच मानवी भूगोलाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. मानवी आरोग्यदायी ठिकाणं यांचा शोध घेणं गरजेचं आहे. हवामान याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर कसा पडतो हे शोधावं लागतं. मानवी भूगोलाची वैद्यकीय भूगोल ही शाखा अशाच पद्धतीने अभ्यास करते आणि या अभ्यासामधून मानवाला आरोग्यदायी ठिकाणे हे पृथ्वीवर कोठे आहे, कोणत्या ठिकाणी वास्तव्य केल्यास मानव दीर्घकाळ जगू शकतो हे आपल्याला समजतं. संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं कोल्हापूर म्हणजेच पहिलवान बनायचं असेल तर कोल्हापुरात जायचं. कोल्हापुरातलं हवामान असं आहे की त्या ठिकाणी आपलं आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असलेलं दिसून येतं. म्हणजेच आरोग्य आणि त्या ठिकाणचं हवामान यांचा जवळचा सहसंबंध आहे. हा सहसंबंध जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला मानवी भूगोलाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. इको फ्रेंडली पर्यटन करायचं असेल म्हणजेच त्या ठिकाणी प्रदूषण विरहित पर्यटन करायचं असेल आणि सुरक्षित पर्यटन करायचं असेल तर मानवी भूगोलाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग अशा इको फ्रेंडली पर्यटनामध्ये नियमित वापरात असणारी स्वयंचलित यंत्रे टाळून निसर्गामध्ये पायी फिरणं, निसर्गामधील झाडे वनस्पती यांना धक्का न लावता निसर्गाचा आस्वाद घेणं, नद्यांचा आस्वाद घेणं ही घटना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. सुरक्षित असं पर्यटन होणंही गरजेचं आहे. GISच्या आधारे अशी सुरक्षित पर्यटन स्थळे जगामध्ये कोठे आहे यांचा अभ्यास केलेला दिसून येतो आणि या पर्यटन केंद्रांचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही. कारण मानवी भूगोल यामध्येच पर्यटन भूगोल ही उपशाखा अभ्यासलेली दिसून येते. नवीन उद्योगधंदे स्थापन करायचे असेल तर त्यावर परिणाम करणारे विविध घटक हे अभ्यासणं गरजेचं आहे. भूगोलामध्ये पाणी, मार्केट, भांडवल, मजूर, कच्चा माल, ऊर्जा साधने, जमीन, वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण या विविध घटकांचा अभ्यास हा मानवी भूगोलात होत असलेला दिसून येतो. मानवी भूगोलामुळे हा अभ्यास होत असल्यामुळे नवीन उद्योगधंद्यांचं स्थान नेमकं कुठं असावं हे ठरवणं शक्य होतं. म्हणूनच मानवी भूगोलाचा अभ्यास केल्यास व्यापार आणि नवीन उद्योगाची ठिकाणं समजून घेणं
आणि ठरवणं हे शक्य आहे. सध्याला राजकीय संबंध हे प्रत्येक देशाचे सलोख्याचे असलेले दिसून येत नाही. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती आहे. मानवी भूगोलामुळच्या अभ्यासामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण ही जगामध्ये करणे शक्य आहे. कारण पर्यटन, व्यापार यामधून एका ठिकाणच्या वस्तू आणि चालीरीती या दुसऱ्या देशापर्यंत पोहोचतात. भारतातच नव्हे तर जगामध्ये सेंद्रिय शेतीमधून व्यवसायाची संधी ही सगळ्या जगाला माहीत होत असलेली दिसून येते. महाराष्ट्र देखील यावर पिछाडीला असलेला दिसून येत नाही. मानवी भूगोलाचीच कृषी भूगोल ही एक महत्त्वपूर्ण शाखा आहे की ज्याच्यामध्ये कृषीवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो व त्याचबरोबर कृषी व्यवसायामध्ये केल्या जाणाऱ्या शेतीच्या ज्या काही पद्धती आहेत, समस्या आहेत व त्याचबरोबर प्राकृतिक घटकांच्या उपयुक्ततेबाबत अभ्यास केलेला दिसून येतो. यामुळे सेंद्रिय शेती आणि शेती विकास हा देखील करणं शक्य आहे. अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी मानवी भूगोलाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तर अशा पद्धतीने आपण मानवी भूगोल हा विविध कारणांसाठी कसा उपयुक्त आहे हे आपण समजून घेतलं. धन्यवाद.